हॅलो. तर आजची माझी सकाळ झालेली आहे अशी जोरदार पावसाने. तुम्ही बघू शकता बाहेर सकाळी 7 वाजता खूप जोराचा आणि कडकडाटचा पाऊस सुरू होता. त्यानंतर थंडीही खूप वाजत होती. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मी ते ब्रश करून घेतला. त्यानंतर 8-9च्या दरम्यान संजूच्या पप्पांनी आणले ते भुईमुगाच्या शेंगा, त्या मी व्यवस्थित अशा तव्यावर भाजून घेतल्या. त्यानंतर संजूसाठी नाश्त्यामध्ये मी बनवला होता ज्वारीचा आणि रव्याचा उत्तप्पा. हा रवा, ज्वारी आणि रव्यापासून बनतो आणि खूप स्पॉन्जी बनतो आणि खायलाही खूप छान लागतो. सकाळच्या नाश्त्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. त्यानंतर नाश्ता मी संजूला आधी खाऊ घातला. त्यानंतर मीही नाश्ता करायला घेतला. त्यानंतर संजूला मी दुपारी झोपी लावलं. संजूला झोपी लावल्यानंतर मी बनवणार होते झणझणीत अशी दहीपुरी. तर दहीपुरी मी इथे बनवलेली आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले दही, डाळिंब सोलून घेतलेले आहे, तिखट चटणी, गोड चटणी, आलू मसाला आणि पुऱ्याही इथे रेडीमेड आणल्या होत्या, त्या मी इथं तळून घेतलेल्या आहे. संजूला मी अशी व्यवस्थित दहीपुरी बनवून दिली. तीही दहीपुरीचा आनंद घेत आहे. संजूला पाणीपुरी खायला खूप आवडते. त्याचबरोबर तिचे पप्पाही व्यवस्थित चटण्या भरून पाणीपुरी तयार करत आहे स्वतःसाठी. तेही खूप आवडीने पाणीपुरी खातात. त्यानंतर मीही ते पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर संजूला जायचं होतं तिच्या पप्पाबरोबर बाहेर मार्केटमध्ये. त्यानंतर तिने खूप छान असा फ्रॉक घातला आणि फ्रॉक घातला त्यानंतर खूप आनंदी होती. त्यामुळे खूप छान अशी ती गोलगोल फिरत होती. त्यानंतर संध्याकाळी मी बनवला होता भेंडी मसाला जेवणासाठी. तर आता इथे आमचं जेवण सुरू झालेलं आहे आणि जेवणाबरोबर घेतलेली आहे मी अशी छान झणझणीत मिरचीची तळून घेतली होती. त्यानंतर जेवण आता इथे मी झालेलं आहे आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर असं किचनवर पडला होता खूप भांड्याचा राडा. ते मी आता किचन व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला? थँक्यू.